नमस्कार. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणीकर मोठ्या अभिमानानं मिरवतात. परभणी आपल्या गुणवैशिष्ट्यामुळं आपलं वेगळेपण टिकवून आहे आणि राजकारणातही असंच वेगळेपण परभणीच्या वाट्याला आलेलं आहे. आजवर जामकरांचा किंवा त्यांच्यासारखा एखादा सन्माननीय अपवाद सोडला तर परभणीला एकदाही मंत्रिपद वाट्याला आलेलं नाही आहे. परभणी आपले खासदार बदलत राहिलेली आहे. 2 वेळेला असं घडलं आहे की सलग खासदार दुसऱ्यांदा निवडून आला आहे. परभणीतून मोठा नेता तयार होत नाही, मांडलिक नेता असतो. हे परभणीचं वेगळं वैशिष्ट्य. परभणीमधल्या प्रत्येक पक्षामध्ये अंतर्विरोध हा लागलेला एक शाप आहे, जो आपल्याच पक्षातील मंडळीसोबत त्या पक्षातील मंडळींना संघर्ष करायला भाग पाडतो आणि हाच संघर्ष परभणीच्या नेतृत्वाला मोठा होऊ देत नाही. आपल्यापेक्षा कोणी मोठं व्हायला नको किंवा परभणीचं राजकारण आपल्या भोवतीच गुरफटून राहायला हवं अशी बहुतेक पक्षातल्या नेत्यांची अपेक्षा असते आणि त्यातूनच ते एकमेकांचं शिरकाण करत जातात. आपली रेष मोठी करण्याऐवजी दुसऱ्याच्या रेषा पुसत जाणे हे परभणीकरांचं आवडतं काम आहे आणि त्यामुळं प्रत्येकाच्याच रेषा इथे पुसलेल्या असतात. भाजपला पार्टी विथ डिफरन्स असं म्हणतात, पण पक्षानं डिफरंट लोक आपल्या पक्षात घेतल्यामुळं आता हा डिफरन्स देखील जवळपास संपुष्टात आला आहे. भाजपच्या वर्तुळात देखील असा आंतरविरोध खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. पक्षातल्या अंतर्गत बंडाळीनं अंतर्गत संघर्षामुळं पक्षाला इथे फटका सहन करावा लागतो आहे. शिवसेनेची इथे मक्तेदारी होऊ लागली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता स्थिरावू लागला आहे. यात प्रॉब्लेम होतोय तो भाजप आणि काँग्रेसला यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा गॅप तयार होतो आहे आणि तो भरून काढणं कठीण जात आहे. याच परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या राजकारणावर आपण आज बोलणार आहोत. जिंतूरच्या आजूबाजूने एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे उलटी नदी. जशी जिंतूरची नदी उलटी आहे, म्हणजे आमचे एक मित्र आहेत, ते जिंतूरचे मूळ रहिवासी आहेत पण आता नांदेडला राहतात आणि त्यांचा हल्ली मुक्काम पुण्यात असतो. ते म्हणजे डॉक्टर रवींद्र तांबोळी, लक्ष्मीकांत तांबोळींचे चिरंजीव. ते उलटी नदीचे किस्से खूप सांगतात. जशी नदीचं नाव उलट आहे ना, तसं जिंतूरच्या राजकारणाची पद्धत देखील जराशी उलटीच दिसते. इथेही स्वकीयांसोबतच लढाई करताना लोक दिसतात. विरोधी पक्षावर तुटून पडण्यापेक्षा तडजोडी आणि आपल्याच पक्षातल्या राजकारणाचं शिरकाण करून मोठं होण्याचा प्रयत्न होतो. पण दुर्दैवाची गोष्ट, इथे मोठं कोणी होताना झालेलं दिसत नाही. म्हणजे जिंतूरचा उमेदवार जेव्हा खासदारकीला उभा राहतो तेव्हा तो पराभूत होतो, पण तो आमदारकीला उभा राहतो तेव्हा तो जिंकतो, कधी पडतो. राष्ट्रवादीसोबत हे असंच झालंय. जिंतूरमध्ये काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नाही हे लक्षात आल्यावर बोर्डीकरांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते भाजपात आले आणि भाजपातून आपल्या कन्येला आमदार करण्यात ते यशस्वी ठरले. पण आता बोर्डीकरांच्या कन्या म्हणजे मेघना बोर्डीकर आमदार झाल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला आहे. खरं तर निवडणुकीपूर्वीचा संघर्ष त्यांचा हा स्वतःच्याच पक्षातील, जुन्या पक्षातील लोकांशी होता आणि निवडणुकीनंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला आहे तो आपल्याच पक्षातील लोकांशी. एकूणच काय तर जिंतूरमध्ये सध्या भाजप विरुद्ध भाजप असं वातावरण दिसायला लागलं आहे आणि याच भाजप विरुद्ध भाजप संघर्षावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. जिंतूरमधलं भाजप विरुद्ध भाजपचा संघर्ष आता आपण जास्त समजून घेणार आहोत. बोर्डीकर म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर आणि त्यांच्या कन्या यापूर्वी काँग्रेस पक्षात होत्या. काँग्रेस पक्षात रामप्रसाद बोर्डीकरांनी अनेक वेळेला आमदारकी मिळवली आहे, उपभोगली आहे. बोर्डीकरांच्या वयोवृद्धतेनंतर आता तो वारसा त्यांनी आपल्या कन्या मेघना बोर्डीकर यांच्याकडे दिलेला आहे. मेघना बोर्डीकरांनी पहिल्यांदा जिंतूर विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या यशस्वी देखील ठरल्या. खरं तर मेघना बोर्डीकरांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती आणि त्यांनी तशी तयारी देखील केलेली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बोर्डीकर परिवारानं तळ्यात मळ्यात करता शेवटी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर जिंतूरमधली छोटीशी असलेली भारतीय जनता पार्टी ही बोर्डीकर परिवाराच्या विरोधातच लढत होती. अख्खा जिंतूर तालुका हा बोर्डीकरांच्या एककल्ली कारभाराविरुद्ध संघर्ष करत होता. त्याच्यामध्ये खंडेराव आघावसारखे व्यक्ती जे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष होते ते अजून एक, आणि राजेश वट्टमवार जे दीर्घकाळ जिंतूर शहर भाजपचे अध्यक्ष होते.
या सगळ्यांनी मिळून बोर्डीकरांच्या विरोधामध्ये मोठा लढा दिल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यानंतर बोर्डीकरांनी वर्षा बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी नागरे वगैरे सगळी मंडळी त्या प्रवेशाला उपस्थित होती आणि त्या प्रवेशानंतर जिंतूर भाजपची जी मूळ भाजप आहे त्या भाजपचा बोर्डीकर परिवाराशी असलेला संघर्ष काही काळ मंदावला. याच काळामध्ये बोर्डीकरांच्या विरोधात बळ देण्यासाठी म्हणून जिंतूरमधल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी बळ देण्याचं काम पक्ष करत होता. त्या बळ देण्याच्या पाठीमागं भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर होते. पक्षाचा विस्तार करायचा, पक्षाची वाढ करायची, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं, यासाठी लोणीकर तिथे काम करताना दिसत होते. लोणीकरांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, ज्या ज्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ते कार्यकर्ते पक्षाची झेंडा कशा तरी पद्धतीनं आपल्या खांद्यावर घेऊन जिंतूरमध्ये भाजपसाठी काम करत होते. त्यांचा लढा अर्थातच बोर्डीकरांच्या विरोधात होता. यामध्ये राजेश वट्टंवार नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याला बबनराव लोणीकरांनी जिंतूर औद्योगिक सहकारी संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती दिली. या नियुक्तीच्या दरम्यान बोर्डीकरांच्या ताब्यात असलेली ही संस्था आणि त्यातल्या काही गोष्टी राजेश वट्टंवारांच्या लक्षात आल्या. त्यांनी त्याची कागदपत्र जमा करायला सुरुवात केली आणि बोर्डीकरांच्या विरोधात कारवाई होते का याची चाचपणी ते करू लागले. याच जिंतूर औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रॉपर्टीवर, तिथल्या प्लॉट्सवर बोर्डीकरांच्या शाळेचा कब्जा होता. आता प्लॉट उद्योगासाठीचे आणि जे चालतोय शिक्षण नावाचा उद्योग, हे खरं तर घटनाबाह्य होतं. बरेचसे प्लॉट बऱ्याचशा लोकांच्या अशा पद्धतीनं ताब्यात होते की ते त्या नसायला हवे. मग वट्टंवारांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली, त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि योगायोग घडला की बोर्डीकरच भाजपमध्ये दाखल झाले. वट्टंवारांना आपलं सगळं दप्तर बंद करून ठेवावं लागलं, कारण पक्षशिस्तीचा भाग. आता पुढे सत्ता बदल झाला, भाजपची सत्ता गेली, वट्टंवार प्रशासक पदावरून पायउतार झाले. बोर्डीकरांच्या हे चांगलं लक्षात होतं की वट्टंवारांनी आपल्या विरोधामध्ये सहकारी संस्थेमध्ये बऱ्यापैकी पुरावे गोळा केलेले आहेत. ज्या क्षणी सत्ता बदलली आणि मेघना बोर्डीकर आमदार झाल्या, त्यांनी त्याच क्षणी आपल्या पक्षाच्या माजी शहराध्यक्षाच्या विरोधामध्ये चक्क प्रश्न विचारायला सुरुवात केली, भ्रष्टाचाराचे आरोप करायला सुरुवात केली. त्यांनी प्लॉट विक्रीत अपहार केल्याची तक्रार दाखल केली आणि याच अपहारावर त्यांनी विधानसभेतली आयुधं वापरण्याचं देखील ठरवलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्रास होतोय तो भाजपच्या माजी अध्यक्षालाच. सातत्यानं त्याच्यावरती अपहाराचे आरोप होत आहेत, वर्तमानपत्रात बातम्या छापून येत आहेत आणि याच बातम्यांमुळं, याच आरोपामुळं वट्टंवार त्रस्त आहेत. पक्षाची भूमिका म्हणून वट्टंवारांनी त्यावेळेला केलेली कृती, त्यानंतर बोर्डीकरांचं पक्षात येणं आणि त्यानंतर बोर्डीकरांचं वट्टंवारांना त्रास देणं, हे ओघाणी आलंच. एकटे वट्टंवार असा त्रास भोगणाऱ्यापैकी नाही आहेत. जिंतूरमधल्या 4 ते 5 मूळ भाजप कार्यकर्त्यांना अशा वेगवेगळ्या तक्रारींचा सामना करावा लागतोय आणि हा सामना मेघना बोर्डीकर यांनी आपल्या आमदारकीच्या लेटर हेडवर दिलेल्या पत्रांमुळे करावा लागतोय. जिंतूरमध्ये अशी स्थिती भाजपमध्ये जाणवते आहे. मेघना बोर्डीकर यांनी आता भाजप आपल्या कार्यालयात नेऊन ठेवली आहे. म्हणजे बोर्डीकरांचे समर्थक तेच भाजपचे समर्थक अशी स्थिती तिथे निर्माण होते आहे. याबाबत भाजपचे पदाधिकारी जाहीरपणे भाष्य करत नसले तरी आपल्या पक्षाच्या संघटनेच्या पातळीवर ती ही भूमिका मांडतायत. पण पक्षाच्या विभागीय संघटन मंत्र्यांकडून म्हणजे भाऊराव देशमुखांच्याकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष करावं, आपण हे मिटवून घेऊ, आपण हे संपवून टाकू, अशा स्वरूपाची भाषा वापरली जाते आहे. पण तोपर्यंत जी सामाजिक नाचक्की व्हायची आहे ते होते आहे. गंमत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी दाखल आहेत ते भाजपचे अधिकृत पदाधिकारी होते. आता या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्धच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून यायला लागल्यावर जिंतूर भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांना भ्रष्ट असल्याचा शिक्का बसतोय. आता हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिक्का बसतोय म्हणजे स्वाभाविक आहे तो भाजपवर देखील बसतोय. भाजपवर भ्रष्टतेचा शिक्का बसत असताना देखील त्यांचा पक्ष त्याच पक्षाच्या आमदारांना गप्प का करत नाही हा प्रश्न तिथलेच भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत. आता या सगळ्या प्रकारामध्ये जिंतूरची ही उलटी नदी आपली उलटी खून दाखवू लागली आहे. खरं तर आयुधांचा वापर, बळाचा वापर, बुद्धिमत्तेचा वापर, पदाचा वापर, शक्तीचा वापर आपल्या विरोधी पक्षातील सदस्यांना नामोहरम करण्यासाठी केला जावा किंवा आपला प्रभाव दाखवण्यासाठी केला जावा. पण तसं न घडता भाजपच्या आमदारांच्याकडून
आपल्याच पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याची कृती घडते आहे. म्हणूनच संघर्ष घडतोय तो भाजप विरुद्ध भाजपचा. जिंतूरच्या भाजपमध्ये खरं तर तो संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी व्हायला हवा, तो संघर्ष काँग्रेसशी व्हायला हवा, पण तसं घडताना दिसत नाही आहे. बोर्डीकरांच्या मागे असलेली त्यावेळेसची काँग्रेस आता बोर्डीकरांच्या विरोधात उभी राहिली आहे असं दिसत नाही, पण बोर्डीकर ज्या पक्षात आलेत त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या मागे मात्र बोर्डीकर हात धुवून लागलेत, हेही चित्र दिसत आहे. भाजपचा प्रोटोकॉल, भाजपची संस्कृती, भाजपची पद्धत ही बोर्डीकरांनी आत्मसात केली आहे का, हा खरा प्रश्न आहे. की बोर्डीकर आपली संस्कृती जिंतूरच्या भाजपमध्ये वेगळ्या पद्धतीनं लादू पाहत आहेत. नव्या आलेल्या मंडळींसोबतचा हा खडखडाट स्वाभाविक आहे आणि तो होणार देखील. पण असा खडखडाट होत राहिला तर एक दिवस रावसाहेब दानवे म्हणल्याप्रमाणे मूळ भाजपतील मंडळींना ही नवी मंडळी हाकलून देतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेली भाजप ही भाजप व्हायला सुरुवात होईल. तसं झालं त्या दिवशी भाजपचा चेहरा बदलेल आणि भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नवं नाव पक्षाला धारण करावं लागेल. अशी वेळ भाजपवर येऊ नये या सदिच्छासह भाजपच्या श्रेष्ठींनी हा भाजप विरुद्ध भाजपचा संघर्ष थांबवायला हवा, एवढंच. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.